तर मित्रांनो बघा, आता हिमालयाचं 32 पावडर आहे. आता शेळ्यांची आवड बघा खाण्याची. आता आपल्या शेळ्या आतमध्ये आहेत, एकदम शांत झाल्या शेळ्या. आता मी मध्ये जातो बघा वैरणीवर चारा टाकण्यासाठी. आणि बघा शेळ्या आल्या डायरेक्ट. आणि दररोज हे ज्यावेळेस पाकिट मी आणतो हातामध्ये त्यावेळेस बघा शेळ्यांची ओढ बघा नुसती किती ऍक्टिव्ह बघा शेळ्या. आता बघू शकता इथं पाकिट ठेवतो मी. आता शेळ्या सध्या काय चारा खात नाहीत. शेळ्याला आत्ताच चारा टाकलेला मी थोड्या वेळापूर्वी. आणि हे आपलं पावडर. आता बघा शेळ्या येतात फास्ट इकडं. हे बघा शेळ्या आल्या तिथं वैरणीवरती चारा हिमालयाचं 32 टाकलं. सगळ्या शेळ्या चारा खातात. बघू शकता स्पीड बघा शेळ्यांची चारा खाण्याची जबरदस्त एकदम. आणि इथं बघा आता ही शेळी आता कमी म्हणजे इथं आता एक चारा हे केलेलं नाही, इथं पावडर टाकलेलं नाही, तेवढंच आपलं नॉर्मली रोजच्या पद्धतीनं सावकाश चारा खातात. म्हणजे इकडं बघा किती फास्ट चारा खातात सध्या. मग हा फरक बघा, कारण बऱ्याच शेळी पालकांचा असा विषय असतो की आमच्या इकडं चारा वगैरे आमच्या म्हणजे शेळ्या फिरस्ते वगैरे आणून ठेवलेले आहेत, पण नियोजन आमचं बंदिस्तच आहे. पण बंदिस्त शेळी पालनामध्ये चारा नियोजन वगैरे भरपूर आहे, पण आमच्या शेळ्या चाराच खात नाहीत. भरपूर चारा आहे आमच्याकडे. पण त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, सुरुवातीला हे बघा दररोज वापरण्याची काहीच गरज नाही. एक दिवसाडमध्ये किंवा एखाद्या वैरणीवरती आपण हिमालयाचं जर 32 पावडर जर टाकलं चाऱ्यावरती, एवढं जबरदस्त रिझल्ट भेटते. तुम्हाला सांगतो शेळ्या एवढ्या आवडीनं खातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, समजा जर तुमच्या फार्मवरती एक तो एक चारा असेल, किंवा समजा आता बाबा आमच्या इकडे सुवाबळची कापणी झालेली आहे, मेथिकास वगैरे नाही, सध्या 4G उलट एकच चारा आहे, त्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर हिमालयाचं 32 पावडर वापरू शकता. ह्याचे दोन फायदे आहेत. एक, शेळी आवडीनं चारा खाते. दुसरं म्हणजे काय, खाल्लेला चारा त्या शेळीला बोकडाला त्या पिल्याला पचन होत असतो मित्रांनो. म्हणजे काय, शेळी पालनातली बडीशोप जे आपण म्हणत असतो, बडीशोप आपण का खातो जेवण झाल्याच्या नंतर, कारण की खाल्लेलं पचण्यासाठी. मग त्याचंच काम करते हिमालयाचं 32 पावडर. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या शेळ्यांना म्हणजे चाराच खात नाहीत, हेच खात नाहीत, अशा गोष्टी अजिबात हे नाही. ह्याचा एकदम जबरदस्त रिझल्ट बघू शकता. 1 किलोचं पाकिट आणून ठेवलेलं होतं मी. 250-300 रुपयाला पाकिट भेटते. ते सगळं आणून ठेवायचं आणि आपल्या फार्ममध्ये व्यवस्थित शेळ्यांचं संगोपन करायचं मित्रांनो. बघू शकता तुम्ही आता. आणि हा जो बोकड आहे बघा, जेणेकरून संगोपन व्यवस्थित होते. आणि जोपर्यंत तुमच्या फार्मवरील शेळ्या तंदुरुस्त होणार नाहीत, जोपर्यंत शेळ्यांना चांगलं दूध येणार नाही, तोपर्यंत तुमच्या फार्ममध्ये म्हणजे फार्म फायदेशीर होणार नाही किंवा पिल्लांचे संगोपन चांगले होणार नाही. बघू शकता पावडर वगैरे मारलेला आहे या ठिकाणी. आणि माझं काय असतंय, मी एकही दिवस म्हणजे असं हलगर्जीपणा करत नाही मित्रांनो. थोडा जरी हलगर्जीपणा झाला शेळीपालनामध्ये तर बंद पडते. कारण तुम्हाला सांगतो, एकतर बंदिस्त शेळीपालनामध्ये भरपूर एकतर अडचणी असतात. अडचणी म्हणजे काय, थोडं नियोजन चुकलं काहीतरी दुसरंच काहीतरी होऊन बसत असते. त्याच्यामुळे बंदिस्त शेळीपालनामध्ये अजिबात थोडं सुद्धा चुकायचं नाही, कधी पण लक्षात असू द्या. बघा मी हिमालयाचं 32 पावडर ज्यावेळेस आणलं त्यावेळेस शेळ्या माझ्याकडे आल्या का, अजिबात आल्या नाहीत. पण हिमालयाचं 32 पावडर तिथे टाकलेलं आहे, शेळ्या माझ्याकडे येत नाहीत. सध्या शेळ्या चारा खातात. बघू शकता तुम्ही, हा फरक आहे हिमालय 32 पावडरचा. हा फरक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी फक्त व्हिडिओ पुरतं नाही, रेग्युलर मी आपल्या शेळीपालन फार्ममध्ये रेग्युलर मी चारा वैरणीमध्ये हिमालयाचं 32 पावडर वापरतोय मित्रांनो. बघू शकताय तुम्ही. ज्यावेळेस मी टाकण्याच्या अगोदर पूर्ण शेळ्या माझ्या मागे हिंडत होत्या, उंच 2 पायावर उभं टाकत होत्या. पण आता बघा शेळ्या सगळ्या आवडीनं खातात. रिझल्ट तुमच्या पुढं आहे. आणि जे मी स्वतः जे करतोय माझ्या फार्ममध्ये, रेबल स्टार फार्ममध्ये जे स्वतः होते ना, ते मी तुम्हाला दाखवतोय. प्रत्येक पिल्लू प्रत्येक शेळी चारा खाते. बघू शकता तुम्ही. हा रिझल्ट आहे हिमालयाचं 32 पावडर. एक वेळेस वापरून बघा तुम्ही. कारण कसं आहे, शेळी पालन म्हणलं की थोडंसं म्हणजे अभ्यासवरती ठेवायलाच पाहिजे. मस्त ज्याला चारा खाणार शेळ्या विषय संपला. आणि दुसरं काय हो, त्याला फक्त स्मार्ट नेपियर, रेड नेपियर आणि 4G बुलेट म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की फक्त आता नेपियरचे चारे आहेत. सध्या मेथीस लागवड केलेला आहे, सुबाबूची आता कापणी झालेली आहे, आणि सुबाबूची वगैरे फवारणी वगैरे करून घ्यायची आपल्याला आता माव्याची सुबाबूवरती. जेणेकरून आता मक्का वगैरे आणलेले आहेत आपण, मक्का वगैरे टोकन पद्धतीनं लागवड करायची मित्रांनो. जेणेकरून 5 ते 6 चांगल्या प्रकारचे न्यूट्रिशन युक्त आपल्या फार्ममध्ये वैरणी तयार करायचे आपल्याला, जेणेकरून आपल्या बंदिस्त शेळीपालन 100% सक्सेस होणंच आहे. हे बघा मी शेळीपालन करतोय कोणत्या उद्देशाने करतोय, एक गोष्ट अगोदर लक्षात ठेवा, माझ्याकडं दुसरा पर्यायच नाही. माझं आयुष्य जे आहे मी करणार तर शेळीपालनच, दुसरं काहीच करणार नाही. माझं भविष्य जे काही असेल ते फक्त शेळीपालनानंच राहणार. त्याच्यामुळं माझ्या पुढं हा पहिला आणि शेवटचा पर्याय फक्त आणि फक्त शेळीपालन आहे. कारण मला माहिती आहे की शेळीपालन जे आहे ते भविष्यामध्ये खूप म्हणजे परवडणारं आहे. शेळीपालनाचं भविष्य खूप चांगलं आणि जबरदस्त आहे मित्रांनो. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण कसं आहे, मार्केटच तसं आलेलं आहे, एकदम जबरदस्त. नाद करते काय तुम्ही बघत असा इंस्टाग्राम युट्यूबवरती किती रील्स किती व्हायरल वगैरे आहे. कारण कसं आहे, की शेळीपालनाचे मटणाचे भाव वगैरे तुम्ही बघा,
अमर तुकडा बोकड केस गळती झालेला उग म्हणजे जसं काय 10-15 किलोचं बोकड 5-6 हजार विक्री होते फार्ममध्ये आपल्या बाजारामध्ये. पण तुम्ही विचार करा, अशातला काहीच विषय नाही. आणि कुठं म्हणजे कसं आहे, थोडंसं माहिती घेतलं, थोडंसं प्रथमोपचाराची माहिती घेतलं, शेळीपालन सुरळीतपणे चालतंय. बघू शकता आता शेळ्या मस्तपैकी नियोजन करताय. सकाळपासून येतो एक चारा आहे, थोडंसं आपलं पावडर शिंपलं, ओके काम आहे शेळीपालनामध्ये. आणि इकडं बघा आपला बोकड, हा बोकड. आणि दुसरी गोष्ट मी म्हणत असतो ना सारखं, ही एकदाच पिल्लं होऊ द्या फार्मवरती, नंतर पिल्लांची हेळसांड होते. हे बघा असं होते. म्हणजे पिल्लू तंदुरुस्त आहे, आता एक पिल्लू आहे, जितका काय संख्या कमी आहे त्याच्यामुळे संगोपन होतेच. पण होते काय, ते याला ग्राईपॉटर पाजवा, बाकीचे पिल्लं खुराकावर आले माझे, आणि हे आलं ग्राईपॉटरवरती. मग नंतर ह्यानं खुराकावर आलं, ती विक्रीला येते. त्याच्यामुळे शक्यतो आता हे बघा, नवीन शेळ्या ज्यावेळेस मी खरेदी करतोय त्यावेळेस तर पिल्लं वगैरे मागं पुढे होणार आहे, कधी शेळी गाभण ठरणार आहे. पण ज्यावेळेस आता शेळ्या खरेदी ज्यावेळेस आपण करून आणायच्या संपूर्ण झाल्या, तिथून पुढे आता शेळ्या खरेदी करण्याची गरज नाही असं जे सिच्युएशन आली, त्या ठिकाणी मात्र शेळ्या कधी एकदाच गाभ जाऊ देणं, एकदाच पिल्लांचं संगोपन करणं, एकदाच विक्री व्यवस्थापन करणं, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे लक्षात असू द्या. आजचा टॉपिकच हा होता की शेळ्यांना चारा भरपूर आहे, पण शेळ्या चारा खात नाहीत. शेळ्या चारा खातात. बघू, हिमालयाचं बत्तीसा पावडर वापरून बघा 100%. आणि तेवढी काय सवय लावायची गरज नाही. फक्त दररोज सकाळी किंवा समजा आता एक चारा आहे, त्या ठिकाणी आपण आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवस मस्तपैकी हिमालयाचं बत्तीसा पावडर आपल्या चारा वैरणीमध्ये मारत चला. कडबाकुटी केलेली असते, आपलं कुटार असो, ह्या ठिकाणी असो किंवा खुराकामध्ये ऍड करून व्यवस्थित वापरत चला. अत्यंत महत्वाचा रिझल्ट आहे त्या. म्हणजे कसा आहे, एक नंबर रिझल्ट आहे, बघू शकता. अजून एक बघा, हे स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्यायच चला, काही ताण घ्यायची गोष्ट नाही. तर ठीक आहे, रिझल्ट तर याचा तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे बघितलेलाच आहे, कारण की जे स्वतः रेव्हर स्टार्ट करतोय तेच दाखवत असतोय. आणि दुसरी गोष्ट, शेळ्या माझ्यावर येत नसतील वगैरे, गाव वगैरे जात नसतील, मिनरल मिक्सरची कमतरता असते भाऊ, त्याच्यामुळं मिनरल मिक्सर वगैरे वापरत चला. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.